वर साईश ठाकूर आणि श्रेयश असे दोन बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये. आजचा दिवस खूप चांगला राहिलाय साईश ठाकूर करता या मॅच मध्ये. त्याचा खेळ कसा होतोय ते आपल्याला बघायचंय आणि त्याला रोखण्याकरता टीम पारगावकडनं अजिंक्य जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया अजिंक्य त्याचा मारा कशा पद्धतीचा असेल, कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी इथे अजिंक्यच्या वतीने केली जाईल. साईश ठाकूर त्याच्या गोलंदाजीला कशा पद्धतीने सामोरं जातो, खूप सारे प्रश्न आहेत. ग्राउंड ट्रॅक बॉल हवेत आहे, बॅटची कडा घेतली होती मात्र नशीब जे क्रिकेटच्या खेळामध्ये 2% नशिबाचा भाग आहे ना, जो साथीनं असणं गरजेचं आहे. 98% या खेळात मेहनत आणि फक्त मेहनत आहे. 2% नशिबाचा भाग आहे, तो साथीनं असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट नशिबावर अवलंबून राहून होत नाही. मेहनतीनं तुम्हाला जे हवं ते शक्य करता येतं. कारण असं म्हणतात की नशीब देव लिहितो, पण मी म्हणतो देव जर नशीब लिहित असता तर मग त्यानं 3 वर्षाच्या चिमुरडीवर कधीच बलात्कार लिहिला नसता. त्यामुळे नशिबाच्या भरोशावर बसूच नका. जे मिळवायचंय ते मेहनतीने मिळवा आणि ती मेहनत या मॅच मध्ये गरजेची आहे. जो चांगली मेहनत करेल, जो प्रेशरच्या सिच्युएशनला हँडल करेल, तो विजयी होईल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तो समाप्त. एखेरीस 3 धावा धावफलकावर आहेत. एक रफ अँड टफ मॅच आहे, एक मोठी मॅच आहे. फायनलचा महाअंतिम मुकाबला तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्यासाठी केला होता अट्टहास, तो सोन्याचा दिन, तो महत्वाचा क्षण. खूप सारी मेहनत लागते एखादी स्पर्धा उभी करण्याकरता आणि यशस्वी करण्याकरता. एक यशस्वी स्पर्धा, 9वं पर्व आहे. यावेळेस चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना विकेट किपर त्यामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू येतोय. पारगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा फिल्डिंग करतोय. त्यांना 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय बिरवाडी आणि पारगाव या 2 टीम मधला हा संघर्ष, 2 टीम मधली ही फाईट, या 2 टीम मधली ही जुगलबंदी ती आपण इथे पाहतोय. कोण कोणावर भारी होणार आहे ते या मॅच मध्ये आपल्याला बघायचंय. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज श्रेयश आज स्ट्रगल मध्ये. श्रेयश आज स्ट्रगल मध्ये. आज त्याला बॉल रीड होत नाहीये, आज त्याला बॉल मिडल होत नाहीये. गुणवत्ता आहे मात्र क्रिकेटचा खेळ आहे ना, तिथे प्रत्येक दिवस तुमचाच असेल असं नाही. या खेळात वेळ बदलते आणि आज ती वेळ श्रेयसची नाही असं चित्र आहे. कारण प्रत्येक मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर बॉल मिडल होत नाहीयेत, त्याला मोठे फटके येत नाहीयेत. 5 बॉलचा खेळ झालाय. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 3 आहे. रोखलं गेलंय, शांत ठेवलं गेलंय, रापलं गेलंय. चांगला खेळ तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अजिंक्य क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा व्यूहरचना थोडासा बदल करतोय, कारण त्याला माहित आहे इथे मोठ्या फटक्या करता स्ट्राईक केला जाणार आहे. चांगला बॉल मात्र इथे पंचांनी 3ऱ्या पंचाची मदत घेतली आहे. इथे अंपायर्स रिव्ह्यू आहे, पंचांनी ती मदत घेतली आहे. अंपायरने घेतली आहे, पंचांनी तो रिव्ह्यू घेतलाय. बघूया पंच थोडेसे संभ्रमामध्ये आहेत आणि ते तिथे 3ऱ्या पंचाने इशारा केला, इट्स अ वाईड. अतिरिक्त धावसंख्या आहे. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते. येते एकंदर 4 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 4 ही धावसंख्या धावफलकावर आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. हाईट 1 फॉर दी ओव्हर असा इशारा जिथे पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. शेवटच्या बॉलवर एखादा चांगला फटका खेळून धावसंख्येला सुस्थितीमध्ये नेण्याची संधी आहे ते फलंदाज श्रेयसला. मात्र अजिंक्य त्याची तारीफ करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये घरच्या मैदानावर श्रेयसला अक्षरशः त्याने बांधून ठेवलंय. ब्लाइंड स्ट्रोक आहे मात्र ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर आहे. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि 5 या आकड्यावर. प्रत्येक चेंडूवर काहीतरी लिहिलं गेलंय, कारण एक कहाणी रचली जाणार आहे. आज फायनलचा सामना आहे. या कहाणीचा हिरो कोण असेल? बिरवाडी की पारगाव? पारगाव की बिरवाडी? 2 गाव आज महाअंतिम ट्रॉफी करता लढत असताना पाहायला मिळते. ट्रॉफी तर दोघांना मिळणार आहे. हा बॉल
गुणवत्तापूर्ण चेंडू या विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळते. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीच धावफलकावर धावसंख्या फक्त 5 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पारगावकर जर आज आपण पाहिलं तर जय्यत तयारीनिशी आलेत, बँड घेऊनच आलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ त्यानंतर 5 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ तो आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे कामधंद्यानिमित्त या खेळाशी तेवढं चांगलं आम्हाला जोडता आलं नाही. मात्र कामावरनं घरी जाताना रस्त्याच्या बाजूला बाईक पार्क करून थोडासा फायनलचा सामनाही पाहता येतोय. याच्यातच आनंद आहे. आमचे खूप सारे जे मित्र आहेत ते कामावरनं घरी जात आहेत, मात्र या क्रिकेटच्या खेळापासून दूर राहता येत नाही. त्यामुळे थोडासा वेळ मैदानाच्या कडेला आपली गाडी पार्क करून या क्रिकेटच्या खेळाला एन्जॉय करतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आकाश आलाय. आपल्या षटकातील पहिला बॉल गोलंदाज आकाशचा. ऑफ्टमोन खेचून मारण्याचा प्रयत्न होता. साईजचा 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. दुसऱ्या धावे करता प्रयत्न आहे. साईज धोक्याच्या घंटा वाजेल का? मात्र काय रनिंग विकेट दाखवली आहे. अगदी 2 रन करता हरिण झालेले फलंदाज आपण मैदानामध्ये पाहिले. अगदी तो हरणाचा वेग तो साईशनं तिथे प्रदान केला आणि वेगानं धावला. या 2 धावा तिथे त्यानं पळून पूर्ण केल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. पुढचा बॉल गोलंदाज आकाश समोर साईश त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल इथे पाहिलंय, सोडून दिलंय. बाकीचं काम पंचांवर सुपूर्द केलंय. पंचाने इशारा केलाय हा वाईड आहे, ऑफ स्टॉपच्या अतिरिक्त बाहेर आहे. धावसंख्येमध्ये भर होती. इट्स अ नॉन प्लेबल. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 8 ऑन बोर्ड. 8 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे. त्यामधलं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. थोडंसं वाचण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. हा अंगलट येईल की यशस्वी ठरेल. यावेळेस मात्र व्हाट अ फ्लिक. इट्स अ नो लुक. बॉल सीमारेषा पार. षटकार. अप्रतिम दर्जेदार फटका. लाजवाब. या फटक्याचा स्टेटस तो आज रात्री निश्चित पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने हा फटका प्ले केलाय अगदी प्रत्येकानं टाळ्या वाजवल्यात. एवढा जबरदस्त स्ट्रोक तो मैदानात प्ले केलाय साईश ठाकूरनं. षटकार. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र यावेळेस हा हेलिकॉप्टरचा फटका फसलाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बॅलन्स आहे. या 3 बॉल मध्ये कसा खेळ करेल साईश ठाकूर. यावेळेस साईशनं जोर लावलाय. बॉलला फोर्स केलंय. उंची तर खूप गाठली आहे, लांबी तेवढीशी नाहीये. अजिंक्यने टिपलाय हा झेल. संपवलाय साईश ठाकूरचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पारगाववाले जय्यत तयारी करूनच आलेत, कारण एक ट्रॉफी तर सोबत जाणारच आहे. मग काय हरकत आहे. विजयाचा जल्लोष साजरा करण्यात काय हरकत आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या 14 आहे. अजूनही या डावातले 8 चेंडू शिल्लक आहेत. गेम थोडंसं स्पीडअप करावा लागेल, कारण उत्तरार्धामध्ये पारगाव संघ तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज आकाश सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच सोडलाय. ड्रॉप झालाय. सचिन हा कॅच सोडलाय की मॅच सोडली येणारा काळ नक्की सांगेल. मात्र खूप महत्वाचा कॅच होता. खूप महत्वाचा कॅच होता. या मॅचला कलाटणी देणारा कॅच होता. जर रोहनला गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतवलं असतं तर मग अडचणी त्या निर्माण झाल्या असत्या. तिथे टीम बिरवाडी करता ओमसाई बिरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये पारगाव वीर तानाजी पारगाव
यावेळेस मात्र हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू धावच्या स्वरूपानं तो येतोय. दोन ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 16 रन्स या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक ते प्रगती पथावर येणं बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सचिन आलाय. बघूया सचिन त्याचा खेळ तो कशा पद्धतीने असणार आहे. वीर तानाजी पारगाव संघ की ओम साई बिरवाडी कोण विजयी होईल. पूर्वार्धाचा खेळ किती धावसंख्येचा असेल. खूप सारे असंख्य प्रश्न जे प्रत्येकाच्या मनात आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं या मॅच मधनं आपल्याला शोधायची आहेत. गोलंदाज सचिन आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज श्रेयश स्ट्रगल संपवावं लागेल. अडचणी प्रत्येकाच्या वाट्याला येतात, मात्र त्या अडचणींवर जो मात करतो ना तो यशस्वी ठरतो, तो इतिहास घडवतो. आणि इतिहास घडवण्याकरता वेड व्हावं लागतं, कारण शहाणे वाचतात, वेडे लिहितात. इथे 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 विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगितलं गेलं आणि करावे लागेल, कारण तुम्ही स्ट्रगल मध्ये आहेत. त्यामुळे इथे विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज बाद. थँक्यू. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील पाटील, जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जातोय. आणि इथे जसं नाव आहे तसंच काम करावं लागेल. ती डॉन वाली भूमिका त्याला मैदानाच्या आतनं बजावावी लागेल. जर चांगला खेळ करेल, जर इथे चांगले फटके तो मैदानाच्या आतनं पेशकश करेल, तर त्याचा संघ तो मजबूत स्थितीकडे जाऊ शकतो. आणि टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जाण्याकरता त्याला मेहनत घ्यावी लागेल. स्ट्रायकर एन कडे असेल, मात्र रोहन टीम तर हाच विचार करते की 5 बॉल रोहनने खेळावे आणि चांगले फटके खेळावे, कारण रोहन त्याच करता ओळखला जातो. आजचा संपूर्ण दिवस त्याची ही फलंदाजी दमदार राहिली आहे. तो रोहन स्ट्रायकर एन कडे आहे. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतली होती, तिथे एक सिंगल करता गेलेत आणि डायरेक्ट हिट लागलाय. डायमंड डक या धावसंख्येवर स्वप्नील डॉन यांना माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा या धावफलकावर आहेत. एक कमकुवत धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. या कमकुवत धावसंख्येला मोठं करण्याचा प्रयत्न अजित जो मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याला करावा लागेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. 1 बाउन्स. चेंडूला थांबवणं कठीण. चेंडू निघून जाईल ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा रेषा पार. इथे चौकार आलाय 4. एक चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये प्ले केलाय. चौकारामध्ये परावर्तित केला. या 4च्या मदतीनं धावसंख्या 20. 3 चेंडूचा खेळ झालाय. 20 धावा. 25 ते 30 धावा धावफलकावर लागला तर एक चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. 20 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सचिन तो सज्ज होते. समोर स्ट्रायकर एन कडे अजित आहे. नावात जीत आहे, मग तो प्रयत्न करतोय. वा, पुण्याचे एकदा खाली क्षेत्राची निवड. बॉल चाललाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर तगडा स्ट्रोक. चौकार आलाय 4. बॅक टू बॅक बाउंड्री झाल्या, ज्यामुळे धावसंख्या 24 ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 बॅक टू बॅक बाउंड्री झाल्या. या बॉलवर बघूया कशा पद्धतीचा खेळ होईल. जीतनं आता आशा पल्लवित केल्या. जीतनं आता एक मनामध्ये नवसंजीवनी, नवचेतना, नवप्रेरणा आपण जी म्हणतो ना ती निर्माण केली आहे. पुढचा बॉल. सलग तिसऱ्यांदा चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल तर तिथे धावफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न आहे.
वेगानं धावतोय आणि तिथे वा काय रणनीतीन विकेट आहे, लाजवाब रणनीतीन विकेट, आउटस्टँडिंग दर्जेदार रणनीतीन विकेट आपल्याला तिथे पाहायला मिळाली. 2 रन त्या वेगानं पूर्ण केल्या. या दोनच्या मदतीनं धावसंख्या 26 धावा या राफलकावर आहेत. अजूनही या डावाचा शेवटचा बॉल आहे आणि मी तारीफ करेन फलंदाज रोहनची, त्यानं 2 घेतल्या. अख्खा दिवस खूप चांगली बॅटिंग केली आणि शेवटी एक रन महत्वाचा आहे, त्याला ठाऊक आहे आणि जीत इन्फॉर्म आहे, तो बॉलला मिडल करतोय, तर त्याने तिथे 2 घेतल्या आणि जीतला स्ट्रायकर एंडकडे आणल्या. बघूया जीत शेवटच्या बॉलवर काय करतोय. चांगला फटका अजितच्या बॅटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळाला. बिटवीन द गॅप खेळलाय, 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरी करता तिथे प्रयत्न आहे, फेकी येईल तद्वर 2 कंप्लीट. या 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचती येते 28 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरता 29 या धावसंख्येचं लक्ष्य आहे. या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी मला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद. पुढवार्धाचा खेळ, त्यामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. 29 या धावसंख्येचं लक्ष्य ते समोर ठेवलं गेले आणि उत्तरार्धाचा खेळ तो कसा रंगणार आहे. काल ज्यांनी संपूर्ण दिवस समालोचन आणि आज सेमीफायनल आणि फायनल मध्ये जे माझ्यासोबत जोडले ते संतोष पाटील यांचा आवाज तो आपण फायनलच्या शेवटच्या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच अक्षय पांडव सरांचा आवाज आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळाला. खूप सुंदर पद्धतीने आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटची मजा अगदी क्रिकेट रसिकांनी आणि आमच्या मान्यवरांनी प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावर घेतली गेली. आजचा सलग पाहतोय आपण अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम इनिंग मध्ये आपण आलोय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अजितची बॅटिंग आपण पाहिली, अगदी अंतिम टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की बिरवाडी संघ ओमसाई बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरला, फायनल मध्ये प्रवेश केला आणि फायनलची मॅच खेळताना साईचं विकेट खूप मौल्यवान होतं. ते विकेट पडल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं, मानसिक दबाव आला होता बिरवाडी संघावर, परंतु तो कुठेतरी दूर करण्याचं काम अजितने केलंय आणि त्याला साथ रोहनने देखील दिले, चांगली यश प्राप्त केलंय. परंतु इथून पाहतोय नाण्याची एक बाजू आपण पाहिली, दुसरी बाजू पारगावची देखील असणार आहे. आज जय्यत तयारी करून पारगाव संघ देखील इथे उपस्थित झालाय. मी म्हणेन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर सचिन घरत आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रवीण होंडो, एक जबरदस्त लयबद्ध फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, आक्रमक फलंदाज प्रवीणला आपण आतापर्यंत जर पाहिलंय, कालच्या दिवसात देखील त्याची फलंदाजी आपण पाहिली होती. या मैदानावर जबरदस्त फलंदाजी 40+ माध्यमातून त्यांनी केली होती. आज देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 फलंदाज आपण पाहतोय, सचिन आणि प्रवीण इथून मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आता मात्र आपण पाहतोय साईश ठाकूर सलामीचा गोलंदाज आहे. भरपूर प्रमाणावर जर पाहिलं तर बिरवाडीचं लक्ष जर पाहिलं तर साईशकडे असणार आहे. साईशची गोलंदाजी कशा पद्धतीची असेल, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 1 वर्ष आपण असं पाहिलं होतं जो बिरवाडी संघ चॅम्पियन राहिला होता आणि यंदाचा 2रा वर्ष हा युग घडून आलाय असं मी म्हणेन. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी राहील. आता मात्र फलंदाजांनी काम केलंय, गोलंदाजाचं काम गोलंदाजांनी करायचं आहे, त्यासाठीची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला डावकरी आताचा फलंदाज सचिन गरज तयार झालाय. जोरदार डायनी इथे मात्र फायनलचा हा थरार, फायनलचा हा जबरदस्त सामना आपल्याला पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर आज जरी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जरी असली तरी आज आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक वर्ग आज कानाकोपऱ्यामधून या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन युग आहे, परंतु या नवीन युगामध्ये क्रिकेटची खरी मजा जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती युट्यूब मधून पाहायला मिळत नाहीये. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू, पहिला चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला सचिन. या चेंडूवर थोडस छेडछाड करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला, थोडस फंबल, परंतु
एकच रन्स मिळेल या ठिकाणी. एक धावावर समाधान मानावं लागतंय. सिंगलने केलंय स्टार्ट. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पारगाव संघ 2 फलंदाज चांगली रणनीती आखली मी म्हणेन. थोडस साईश ठाकूरने देखील पहिला चेंडू जर पाहिला तर बॅट्समॅनच्या रडार मध्ये देण्याचा प्रयत्न केला नाही. तेच मात्र इथे चित्र पाहायला मिळालंय. थोडासा अंधार लवकर पसरतोय त्यामुळे मी दोन्ही संघाला विनंती करीन की थोडीशी घाई करा. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज तिसरा दिवस आणि 2 दिवसामध्ये जे आपल्याला अनुभव मिळाले. ग्रीन ग्रास मैदान आपण पाहतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर APL स्पर्धा यावेळेस प्रवीणची ओळख जबरदस्त कमालीचा हाय हँडसम षटकार 6 धावा. थँक्यू. इथून जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळाला. ज्याची ओळख ज्याच्या नावावर आपण पाहतोय ज्यासाठी ओळखला जातोय ती ओळख दाखवली त्यांनी प्रवीण होंडो. इथून पाहतोय थोडस शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. फसवा चेंडू मी म्हणेन. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता कारण की एखाद्या ताकदवान फलंदाजाला ज्या पद्धतीने चकवायचं असतं तोच चेंडू या ठिकाणी साईश ठाकूरच्या गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय 3 षटकामध्ये म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 15 चेंडू बाकी आहेत. याही वेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. प्रवीणला कुठेतरी बीट करण्याचं काम केलंय साईश ठाकूरने. चातुर्य वापरत असताना साईश ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी आणि इथून जर पाहिलं तर मला माझ्या गावासाठी चांगली गोलंदाजी करायची, माझी चांगली आपट दर्शवायचं आहे हेच मात्र दाखवत असताना साईश ठाकूर आपण पाहतोय. थोडीशी चर्चा होते इथून मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांची की सामना नक्की कोण जिंकेल. कारण की पारगावकडे देखील ती हिम्मत आहे. जबरदस्त फलंदाज आहेत इथून आपण पाहतोय. परंतु हा ही चेंडू आपण पाहिला तर थोडासा स्पेअरकट करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल रन्स या ठिकाणी घेईल. हार्दिक जोपर्यंत चेंडूला पकडेल फेकेल रन्स मात्र कंप्लीट करेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 8 धावा. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. येणारा चेंडू जर पाहिलं तर हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फेरबदल करतायत. डावकरी हाताचा फलंदाज आलाय सचिनने देखील इथे इम्प्रेस केलाय या मैदानावर. चांगली फटकेबाजी त्याच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला होता. परंतु इथून पहिल्या दिवसाचा खेळ विसरून आज मला महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. यासाठी जाणला जाणारा खेळाडू परंतु इथे मात्र आपण पाहतोय चुकी करणार नाहीये. चांगला जज पाहायला मिळाला त्या ठिकाणी. साईशला अगदी शेवटच्या चेंडूवर मिळतोय सफलता आणि झेल ज्या पद्धतीने घेतला गेला नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. अमोल ठाकूर होता त्या ठिकाणी. चांगला झेल त्याच्या कॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिली सफलता मिळते बिरवाडी संघाला. आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश तरे आपल्याला पाहायला मिळेल. न्यू मॅन इन आपण पाहतोय. हा देखील एक असा फलंदाज आहे ज्याच्याकडे खूप सारी क्षमता आहे. चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. अगदी 6 मध्ये 6 मारण्याची किमया देखील ठेवतोय हा फलंदाज. तोच मैदानाच्या आतमध्ये या आधी देखील केलेली आहे त्यांनी किमया. परंतु आज आपण पाहतोय जरी कागदोपत्री स्ट्रॉंग असला तरी आज या मैदानावर स्ट्रॉंग राहणं गरजेचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवनिर्वाचित गोलंदाज हार्दिकने ज्या पद्धतीने बिरवाडी गावामध्ये एंट्री घेतले आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मुखात हार्दिकचं देखील नाव असतं की एक चांगला गोलंदाज म्हणून बिरवाडी गावामधून हार्दिकला आपण पाहतोय. आज लढत आहे ही अस्तित्वाची ज्या पद्धतीने आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी इथून जर पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस प्रवीणला देखील माघारी परतावा लागेल. सुंदर चेंडू आणि गडी बाद.
ला ज्या पद्धतीने बॅटिंग प्रवीणची चालत असते आज मात्र त्याला चेंडूने थोडासा चकवा दिला, अचंबित झाला या ठिकाणी प्रवीण आणि त्यानंतर एक सोपा झेल मात्र त्या ठिकाणी टिपला गेला. दक्ष होता त्या ठिकाणी, चांगलं झेल दक्षच्या माध्यमातून आज दक्षने देखील इम्प्रेस केलाय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय दक्षला फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, खूप सारे झेल त्याच्या हातून मात्र टिपले गेले. एक चांगला खेळाडू म्हणून दक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर साईश थोडीशी चर्चा करत असताना, कारण की आतापर्यंत एक थोडासा गुरु बनण्याचं काम केलंय साईशने हार्दिकसाठी आणि खऱ्या अर्थानं चांगली एक कामगिरी करतोय हार्दिक. नवीन गोलंदाजाला घडवण्याचं काम देखील साईशच्या मार्फत लेदरचे खूप सारे धडे घेतल्यात साईशने आणि आज जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. इथून पाहतोय डावखुरी हाताचा फलंदाज अखिल आलाय फलंदाजीसाठी. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील जर पाहिलं तर हा दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल, अखिल आहे. ओहो, इथून मात्र आपण पाहतोय फिरून मारण्याचा प्रयत्न होता, एक गुडघा टेकवला होता, परंतु आपण पाहतोय जर पाहिला तर हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला हार्दिकच्या या गोलंदाजीतून. अजूनही जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न आहे, याही वेळेस आपण पाहतोय तेच प्रयत्न चुकीचे ठरले. यावेळेस चांगला चेंडू इथून जर पाहिलं तर चान्स दिला गेला नाही. या चेंडूवर मोठा केलं पाहिलं तर थोडस बीट करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला चेंडू होता, त्यामुळे सिंगल रन्स काढून सिंगल स्ट्राईक रोटेट केली आणि यावेळेस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते एकंदरीत 10 धावा. 18 धावांची अजून 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. याही वेळेस सुंदर चेंडू अप्रतिम पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, सरळ यष्टीरक्षक स्वप्नील पाटीलच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. इथून जर पाहिलं तर खूप इम्प्रेस केलाय मी म्हणेन हार्दिकने, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. या षटकातील आतापर्यंतचे चेंडू पाहिले तर 5 चेंडू टाकलेत, 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. एक लेग बायच्या रूपाने धाव एक्स्ट्रा म्हणून त्याला मोजली गेली. इथून आपण बघतो क्लीन बोल्ड, वाह क्या बात आहे. हार्दिक जबरदस्त गोलंदाजी आणि त्रिफळा उडवतो या ठिकाणी. इथून जर पाहिलं तर 9वा वर्ष आहे, 9व्या वर्षामध्ये नवीन संघ आपल्याला पाहायला मिळेल का? कारण की आधी जर पाहिलं तर पारगाव संघाने आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज बिरवाडी ग्रामस्थ देखील गेल्या 9 वर्षापासून इथे आतुरता लागले त्यांना की आपला बिरवाडीचा एक संघ जो चॅम्पियन ठरावा या मैदानावर, आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावर चॅम्पियन व्हावा अशी इच्छा खूप ग्रामस्थांची आहे. परंतु आपण पाहतोय इथून क्रिकेट आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा, सरड्याहून जास्त रंग बदलणारा कोणता खेळ असेल तर तो आहे क्रिकेट. चेंडू जर पाहिलं तर शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. इथून जर पाहिलं तर आकाश तरे एक चांगला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्याकडे क्षमता तर भरून आहे, परंतु आज काय करेल इथून पाहायला मिळेल.
6 मध्ये 19 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? मात्र इथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अमोलची फेकी होती त्या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील थोडासा पुढे आला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून जर 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. आता मात्र 12 धावा इथून आपण पाहतोय 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 मध्ये अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. 5 मध्ये 17. कोण जिंकेल कोण हरेल येत्या क्षणामध्ये आपल्याला माहिती पडेल. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा दक्ष थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय साईश ठाकूर. इथून आपण पाहतोय 5 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. 5 मध्ये 17 बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा तो चेंडू आपण पाहतोय थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. सारंग चांगल्या पद्धतीने चेंडूवर दाबलाय. एकच रन्स या ठिकाणी मिळेल. या एकेरी धावेने धावसंख्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 या आकडेवर. आता मात्र येणारे चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये 16 बनवायचे आहेत. 4 चेंडू 16 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय काय मॅच आहे. 9 वर्षाच्या या अगदी अंतिम कालावधीमध्ये जर पाहिलं तर आज बिरवाडी संघ झळकेल की काय हे मात्र आपण पाहतोय. जो स्वप्न आहे तो स्वप्न पूर्ण होईल की काय याची आतापर्यंत जर पाहिलं तर अपेक्षा लागली आहे या संघाकडून. फुलटा चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय सिंगलच रन्स मिळेल. सिंगल जास्त काही नुकसान करून जाणार नाही बिरवाडी संघाचा. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 3 मध्ये 15ची आवश्यकता. 3 मध्ये 15. इथून जर पाहिलं तर कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 3 मध्ये तुम्हाला 15 धावा या पूर्ण कराव्याच लागणार आहेत. अथाट प्रयत्न अथाट परिश्रम घेतल्यानंतर आज जर पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ म्हणजेच बिरवाडी संघ. पारगाव संघाच्या विरोधात आपण पाहतोय. पारगाव या आधी देखील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आगरी समाजामध्ये इथे बिरवाडी चषकामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. यावेळेस आपण पाहतोय फटका तर सजवलाय. चेंडू निघून जाईल की काय? साईश ठाकूर वा क्या कमालीचा. इथून जर पाहिलं तर या रन्स ज्या शेव केल्या आहेत त्या कुठेतरी किफायत आहेत. खूप चांगला शय प्रयत्न आणि त्यावर यश मिळालंय साईश ठाकूर याला. अप्रतिम दर्जेदार साईश ठाकूर आज जर पाहिलं तर पूर्ण प्रेक्षकांचं मन वेधून घेतलंय साईशने. ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि आता मात्र क्षेत्ररक्षण अष्टपैलू कामगिरी करताना साईश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. इथून जर पाहिलं तर आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 13ची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. उडावलायचे तर जी अपेक्षा आहे ती पूर्ण करून देईल का बिरवाडी संघ हे देखील पाहण्याचं गरज आहे. इथून पाहतोय चेंडूला उडवलाय आणि या वर्षाचा चॅम्पियन संघ सुरेख कामगिरी करून बिरवाडी संघ चॅम्पियन ठरलाय. 9व्या वर्षामध्ये आपण पाहतोय